ज्याच्या सहवासात गेलो तो आपल्या बुद्धीला घेऊन जातो. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तो तो होय बाधक. ज्याच्या सहवासात गेलो तो आपली बुद्धी प्रवासाला लावतो. बैसता चोरापाशी तैशीच होई बुद्धी. चोरी करणाऱ्याजवळ बसा, चोरी करायची इच्छा होते, पण देहभाव विसरून माझ्या गुलाबबाबाच्या समाधी मंदिरात बसा. सताम चरित्रेन सदाचरणम. तुमच्या अंतःकरणात सदाचार उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद खोले महाराजांची नाही, ती माझ्या गुलाबबाबांची. त्या समाधीची आणि तेवढं स्वीकारलं पाहिजे, तुम्ही आवर्जून स्वीकारलं पाहिजे. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, टाळ्यांपेक्षा तुम्ही ऐका, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. थोडंसं तासभर चिंतन करायचंय मला. ऐका, हे काय आपल्या कल्लोळा करता नाही, ही हा हा करण्याकरता नाहीये. लाखो रुपयाचा खर्च आहे. मी तसा आलो नाही इथे. हे आपल्या उद्धाराचं माध्यम आहे, आपल्या पूर्वजांनी जोपासलेला ठेवा आहे. जगात एकच माध्यम शिल्लक राहिले आता चांगलं ऐकायचं, ते आणि कथा आणि कीर्तन. इथं आदरणीय वैभवीश्रींची कथा चालली आहे, कीर्तनं चालली. महाराष्ट्रातली सगळी मान्यवर कीर्तनकार येत आहे, तळमळीनं पोट तिळकीनं तुम्हाला सांगताय. हसण्याकरता नाहीये, आनंदाकरता नाहीये, विरंगुळ्याकरता नाहीये. अरे क्षणाच्या हसण्याकरता, मनोरंजनाकरता कीर्तनाची भूमिका स्वीकारूच नका. विनोद थोडा क्षणाचा असतो, पण त्याच्यातून त्या कीर्तनकाराने केलेला अभ्यास, कीर्तनकाराने केलेला प्रवास, कीर्तनकाराने केलेले प्रयत्न कधीतरी तपासून पहा. एखादा कीर्तनकार नारदाच्या गादीवर उभा राहतो, त्यावेळेला तो तसा उभा राहत नाही, त्याच्या पाठीमागे त्याचे प्रयत्न असतात. कमी अकलेत फुलपोगाराची नोकरी वारकरी संप्रदायात कोणाला लागत नाही महाराज. प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याशिवाय तुमची जगा, तुमची कलाही डोलू शकत नाही, तुमची उपासनाही डोलू शकत नाही. तर एखादा कलाकार आसाराम महाराजांसारखा, अभिषेक बुवांचा ज्यावेळेला एखादा मुखळा वाजवतो, काहीतरी मध्येच एखादी लग्गी वाजवतो, चक्रधार वाजवतो, त्यावेळेला अनेक प्रयत्न केलेले असतात. हे समाजाला गोड लागलं पाहिजे. मलाही वाजवताना समाधान झालं पाहिजे, श्रोत्याच्या कानाला रुचलं पाहिजे. ज्या वेळेला माणसं केवळ शुल्लक दादीनं त्या कलेवरती घेऊन जातात, त्यावेळेला कलाकाराचं समाधान होत नाही, त्याच्या कलेचा कल्ला होतो. कलेचा कल्ला नाही, कला ही समाधानाची. कीर्तन हे समाधानाचं माध्यम आहे, हे आनंदाचं माध्यम आहे. तुमची माझी पोरं आलेली कीर्तनाला, आपल्या बायका आल्या कीर्तनाला, आपल्या भगिनी आल्या कीर्तनाला, आपली माऊली बसली कीर्तनाला. कीर्तनात बसलेल्या आईला, कीर्तनात बसलेल्या बहिणीला आणि कीर्तनात बसलेल्या आपल्या घरातल्या लक्ष्मीला, कीर्तनातला विनोद ऐकताना, कीर्तनातली रंजकता ऐकताना खाली पाहावं लागू नये अशी कीर्तनं ऐकावी सुद्धा आणि करावी सुद्धा, या मताचं मी आहे. आणि ते स्वीकारा जरा, त्याची गरज आहे वारकरी संप्रदायाला, गरज आहे. चला, ठरवलं तरी बुद्धी आपली प्रवास करते. या जगामध्ये बुद्धी सतेज राहते केवळ साधूमुळं, केवळ संतांमुळं. साधूशिवाय तुमची, संताशिवाय तुमची बुद्धी नांदू शकत नाही, विवेक प्रज्वलित करू शकत नाही ती. म्हणून तुकोबारे म्हटले, आम्ही तुम्हाला जागवतो, तुम्ही ऐका. आता जागा रे बाईनो जागा. या अभंगामध्ये तुकोबारे आपल्याला भाऊ म्हणताय. कोणी कोणाला भाऊ म्हणत नाही महाराज. भाऊ कोणाला म्हणता? ज्याची माय एक आहे आणि ज्याचा बाप एक आहे त्याला भाऊ म्हणतात. कोणी कसं भाऊकीचं नातं जोडेल? कीर्तनात बसलेल्या सद्भक्तांना माझी प्रार्थना आहे, साधूने दिलेला आवाज आहे, भाऊकी स्वीकारा. ज्ञानोबारींची, तुकोबारींची, माझ्या गुलाबबाबांची, गाडगेबाबांची, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. साधूची भावकी माणसाला कधी फसवत नाही, संताची भावकी त्रास देत नाही. ऐका लक्षपूर्वक, कळलं तर बघा. आपल्या भावकीतले 4 माणस सत्यवान नीट चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5वा असतो, त्याशिवाय ते नीट सुद्धा चालत नाही. आपली भावकी उद्धाराला उपयोगाला येत नाही. ज्याची चांगली निघाली त्याचं भाग्य आहे. नाही तर हीच जास्त त्रास देते आपल्याला. तुम्ही 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला हो विदर्भवासियानो. 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला राजे हो. 16व्या दिवशी तो बैल तुमच्याकडे गेट वाजलं तरी ओढून पाहतो, माझा मालक आला, मालक आला. तुम्हाला काहीच खाऊ घालायला वेळ नाही त्याला. तुम्ही नुसती मोटरसायकल चालू करा तरी मालकाकडे वळून पाहतो, माझा मालक चाललाय. अहो, आपल्या घरचा, आपल्या खोट्याला, आपल्या दावणीला बांधलेला बैल
आपला शेजारी ज्या वेळेला त्याच्याजवळून जातो त्यावेळेला 5 फुटाहून लात मारतो, पण तुमच्या माझ्या घरातलं तुमचं माझं छोटंसं बाळ त्या वाड्यात ज्या वेळेला जातं, बैलाच्या पोटाखालून आपसूक नकळत निघून जातं, त्यावेळेला इतका ताकदीचा, इतका मर्दाच्या जातीचा बैल जागचा सुद्धा हालत नाही, शेजाऱ्याला लात मारतो आणि पोराला पोटाखालून काढतो. याचा अर्थ आहे त्यानं तुमच्या चाऱ्याबरोबर जोडलेली भावकी आहे, तो विसरत नाही कधी. इथं माणसं नाही उपयोगाला येत महाराज. जे माणसांना या पशुपक्ष्यांनी शिकवावं ती कीर्तनात सांगायची वेळ आली. आता इथं नाही, माणसं नाही भावकी जोडू शकत आपल्याशी. कोण कोणाला आवाज देतो? अहो सक्का भाऊ दारुडे असला तर माणसं म्हणतात भाऊ तुझा माझा आजपासून संबंध तुटला. भावाला सुद्धा भाऊ म्हणत नाही आपण. तुमच्या माझ्यासारख्या पात्रता नसणाऱ्या कीर्तनाला बसलेल्या सगळ्या लोकांना तुकोबरांनी भाऊ म्हटलं, गुलाबबाबांनी भाऊ म्हटलं. साधूचं हृदय ते. किती अपराध असू द्या तुमचे, किती नालायकाची भूमिका असू द्या जीवनातली, मी तुम्हाला माझी लेकरं मानतो. तुमचं भलं करायचा वसाच घेतलाय आम्ही. या अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. तुम्ही या. गीता माऊली बोलते. वियोगी नावाचे संत झाले. या विदर्भामध्ये कृष्ण उपासकाच्या यादीत 2 नावं आहेत. एक गुलाबबाबांचं नाव आहे आणि एक वियोगी महाराजांचं नाव आहे. वियोगी नावाचे संत होऊन गेले. दारू पिणाऱ्याला कोणी आपलं म्हणते, पण योगी महाराजांनी त्याला आपलं म्हटलं. कबीर महाराजांनी त्याला आपलं म्हटलं. पूर्वी लोक कशाची दारू प्यायचे हो? मोहाची. त्या कबीरांनी मोहाच्या दारूचं उदाहरण दिलं. बघा काय साधूचं अंतःकरण मोठं आहे. ज्या वेळेला आंब्याच्या झाडाला आंबे येतात, कैऱ्या येतात, साधा प्रश्न आहे तुम्हाला. त्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्यावर त्या आंब्याला पानं असता की गळून पडतो? असतात. आणि मोह पिकल्यावर पानं गळून पडत. कबीरांनी उदाहरण दिलं. आंब पिके पान रखे, मोह पिके पान खोए, जो उसी का रस पिए उसका क्या हुई. दारू काय पितो रे मित्रा? मित्राच्या वाढदिवसाला बिअरच्या बाटल्या काय उडवतो लेका? 70 वर्षाचा 60 वर्षाचा तुझा टोपीवाला इज्जतदार बाप शेतात कष्ट करतो आणि घरातला तरणा बांड पोरगा दारूचा ग्लास हाती घेतो. काय पात्रता, काय लायकी आहे तुझी? किती होरडीच्या बाजारात विकलेलं तारुण्य आहे तुझं. 40 ओलांड तुझ्याजवळ तुला मित्र म्हणणारी सगळी पोरं तुला हसणार आहे. कधी दिसत नाही महाराज. अशाला आवाज दिला. रे दारू पिणाऱ्या, या दारूचा जन्म ज्या आईच्या पोटी झाला, त्या आईच्या अंगावर साडी ठेवली नाही रे या मोहानं, पान ठेवलं नाही, तुझा प्रपंच काय सुखाचा ठेवील? कबीर महाराज म्हटले. कीर्तनाला जेवढी मंडळी बसलेली त्यांना हात जोडून प्रार्थना आहे, जरा घरी घेऊन जा या कीर्तनातलं काहीतरी. शपथ घ्या गुलाबबाबाच्या समाधी मंदिरात, तुमच्या पोराच्या लग्नात तुम्हाला शपथ आहे गड्या. तुम्ही, माझी प्रार्थना आहे, तुम्ही माझ्या बापासारखे आहात. चुकून सुद्धा तुमच्या पोराच्या लग्नात 5 रुपयाची सुद्धा दारू कोणाला पाजू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अपने पल्लों का नाम खर्च करे, मुंह में मट्टियाँ आती है, मुंह में मट्टियाँ आती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. आरूळ दिली संतांनी. ही भावकीच आहे आपल्याशी जोडलेली. दारू गांजा मत. मी तुम्हाला वियोगी महाराज सांगत होतो, ऐका. त्यांनी तर आवाज दिला, आवाज भजनातून. हे थांब गड्या दारूवाल्या, ओ हे
थांब गड्या दारूवाल्या बोल गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे बोल गड्या रे तिला सोड गड्या रे देवाने तुला जन्मया भारती दिला भारती दिला हे हिंदू भुजाला जसा तू सोड रे हिला सोड रे हिला कशी नाही जनाची मनाची कशी नाही कशी नाही ओ कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे तू बोल गड्या रे तिला सोड गड्या रे बोल गड्या रे दारू सोड गड्या रे. योगी महाराजांचं भजन आहे. महाराजांनी आवाज दिला आपल्याला आरोडी दिली भाऊकी जोडली आपल्या बरोबर. अरे आपल्या घरी आपण आपल्या पोराच्या लग्नात दारू आणतो ती दारू ज्या वेळेला आपण लेकरांना कोण्या पोरांना पाचतो त्यालाही प्रपंच आहे त्यालाही मुलं बाळ आहे. त्याची बायको विदर्भातली आहे 2 वाजेपर्यंत काम करते दुसऱ्याच्या शेतात. व्यसन करणाऱ्या पोरांनी ऐका हे तुमच्या भावाचं वचन आहे कीर्तन नाही भाषण नाही तुमच्या माझ्या घरातली चित्र आहे. तुम्हाला असं वाटत असेल आपण लोकांना फसवतो दारू पिताना जगाचं जाऊ द्या. स्वतंत्रता दिली इथं सगळ्यांना जगायला कोणी पारतंत्र्यात जीवन जगू शकत नाही पण तुम्ही तुमचं जीवन संपवता हे लक्षात ठेवा. तुम्ही तुम्हाला फसवता हे लक्षात ठेवा. माझी प्रार्थना आहे तुम्हाला तुम्ही व्यसनाचा त्यागच केला पाहिजे समर्पण केलं पाहिजे भूमिका सोडली पाहिजे. अरे 2 वाजेपर्यंत काम करणारी बायको घरी येते 6 वर्षाचं 7 वर्षाचं पोरग ताण्या बालकाला पाळण्यात झोपवतं. हे चित्र जरा डोळ्यासमोर घ्या. माय भाकरी थापत होती चुलीजवळ अनानारा दहम पिऊन आला त्यानं जोडा भरली लात घातली बायकोला. हातातली भाकर चुलीत पडली तांब्यातल्या पाण्याने चूल विजली. स्तनाला लागलेलं मांडीवरचं बालक खाली गेलं. दारू पिणाऱ्याच्या घरी दिवाळी त्या दिवशी असते ज्या दिवशी तो शुद्धीत घरी येतो. धन्य त्या पिणाऱ्याच्या महिला देशाला सुंदर आहे बिचाऱ्या. सगळी देणगी ईश्वराने त्यांच्या पदरात घाली. मालक कष्ट करत नाही व्यसन करतो याची तक्रार सुद्धा करत नाही. निमूटपणे गोजीरवाना लेकरांचा सांभाळ करतात. पिणारा असला तरी 10 वाजेला वाट पाहता तो घरी कधी येईल घरी कधी येईल. महाराष्ट्रातली नारी आहे ती तरी आपल्याला शर्मा वाटत नाही पिणाऱ्यांना तरी व्यसन करतोय आपण. स्तनाला लागलेलं पोरग मांडीच्या खाली गेलं. खोखो आराचा चटका पोराला लागला. 7 वर्षाचं पोरग 7. त्या बापाचा हात धरतन बापाला सांगतं बाबा मारू नका हो मायला पैसे पाहिजे ना मी देतो तुम्हाला. ओढता येत नाही तरी पोरानं ओढत 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 स्टूल आणला. त्या स्टूलवर ते पोरग उभं राहिलं. पाठीवरच्या तांदळाच्या डब्यात खोवलेली 100 रुपयाची नोट त्या पोरानं बाहेर काढली. या 100 रुपयाच्या नोटीला या कागदाला जगाच्या बाजारात काय किंमत आहे हे माहिती नसतं पोरांनो टाकर खेळवासियांनो त्या पोरांना. पण या कागदाला या 100 रुपयाच्या तुकड्याला एवढी किंमत आहे की हा कागदाचा तुकडा माझ्या बापाच्या हातात दिला की तो माझ्या आईला मारत नाही एवढीच किंमत त्या लेकराला माहिती असते. आणि ती किंमत जर कीर्तनकाराला तुम्हाला सांगावी लागत असेल तर मला असं वाटतं स्वतःला प्रश्न विचारा आपण काय कमवतोय आयुष्यात. तरण्या पोरानं व्यसन करू नये. पांटोपऱ्यावर उभे राहता ही हा करता. अरे गुगलचा जमाना आहे. लाख 2-2 लाख रुपये पगार कमवतं इथं पोरं. शिकलेली अडाणी दोन्ही. तुम्ही आपण कुठे आहोत जरा बाणावरती या. गावात काही चेष्टा करता एकमेकांच्या ती जरा पोरं पहा गोरगरिबांची कष्टकरीची. पहाटे 4ला उठून रनिंग करतात. अरे गावात झेंडा वंदना करता भांडणं करता हो माणसं पण कष्टकऱ्याची पोरं मिलिटरीतली जवान हिमालयाच्या बर्फात गुडघेवढ्या बर्फात पाय खोन देशाच्या तिरंग्याला सलामी देतात आणि तिथं म्हणतात हरा है इस्लाम का भगवा है भगवान का सफेद ईसाई का लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. ही ताकद आहे त्या पोरांच्या सगळ्या. जोडायची असेल भाऊकी तर ज्ञानोबरांशी जोडा तुकोबरांशी जोडा.
आपल्या वैचारिक पातळीची वाढ झाली पाहिजे अशी भावकी जोडा. याचा इको वाढ होऊ नका बोलताना अजिबात. आपण आहोत तिथे चांगल्या विचारानं आपल्याला जगता आलं पाहिजे ही माझी तुम्हाला तळमळीची विनंती. आणि तुकोबारे त्याच्याच करता तुम्हाला मला जागवायला आले. तुकोबारे म्हणता बाईनो जागा. अरे बाबांनो जागे व्हा आता जागा. रे बाईनो जागा. या अभंगात भाऊ म्हटलं तुकोबारेने. या अभंगात तुकोबारेने एका चोराचा दाग दाखवला आपल्याला. चोर चोर निजल्या नाडोनी बागा. चोर म्हणजे इथं काळाला चोर म्हटलं या अभंगात. ऐका, जगामध्ये 2 प्रकारचे चोर आहे. त्यातला पहिला चोर जगाचा मालक आणि दुसरा चोर आहे काळ. पहिला चोराची ओळख जनाबाईने करून दिली. कुठं दिसला हो जनाबाई तुम्हाला तो चोर? आम्हाला तो चोर दिसला. धरीला पंढरीचा चोर. कुठं पाहिला तुम्ही त्याला? आमच्या घरात पाहिला. काय करायचं तुमच्या घरात तो? जात्याच्या जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणी. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणी. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही सावल्या नाही काही. ओ सुंदर माझे जाते गे फिरते भोजे. ओव्या गाऊ तुगे तू मेरे बाग. शिव शिव दोन्ही कुंटे गे प्रपंचातीन गे. लावून 5 बोटे गे तू रे बा विठ्ठला. जनाई करते हरिभजन. जनाई करीते हरिभजन. जनाई करते हरिभजन. तसे देवकी नंद. देवकी नंद जनाई जनाबाईनं म्हणावं. अहो त्या मालकीनीनं चोर पकडला. तुम्ही जनाबाईचं चरित्र वाचा. अहो त्या जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाले म्हणे. आता उवा होत नाही. पूर्वी खूप व्हायच्या, कारण महिलांना कष्टही तेवढे होते. घामातून तयार झालेला कीटक आहे तो, त्याला उवस म्हणायचे. आता उवाच नाही, आता कष्टच कुठे. दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई म्हणते रात्री मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. कष्ट कुठे आता? आता नाही. जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्या आणि काढायला प्रत्यक्ष जगाचा मालक. तुम्ही ऐका जनाबाईचं चरित्र. मी त्या चरित्रात असं वाचत होतो. एक ऊ काढावी देवानं मारावी, काढावी मारावी, काढावी मारावी, काढावी मारावी. त्या ऊला सुद्धा एक मुलगी, तिला लिक म्हणतात. ती लिक देवानं काढावी मारावी, काढावी मारावी. त्या ऊला एक नात आहे, म्हणजे लिकलंय मुलगी. मी नाही सांगत, तुम्ही चरित्र वाचा, सगळं लिहिलेलं आहे त्यात. तिला खतू म्हणतात. म्हणजे एक केस धरावा आणि त्या केसाच्या बुळाशी जी चिकटलेली असते. अहो लाज वाटते हो. देवाच्या त्या कामांची यादी पाहिली की बरं कोणाबरोबर?
और त्या जनाबाई बरोबर ज्या जनाबाईनं देवाशी कधी जीवाभावानं प्रेमानं बोलू नये, कायम भांडणं करावी. तुम्ही जनाबाईचे भांडणं वाचा. आपण 2-4 भांडणं जनाबाईचे प्रकाशित केले महाराष्ट्रात. त्यातलं एक प्रसिद्ध भांडण आहे, म्हणून दाखवतो तुम्हाला एक चरण. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ गेलेला, पुण्यवंत पाताळ गेलेला. दरिद्री तो भाग्यवंत दरिद्री तो भाग्यवंत गेला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा अपमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तिरुता गुंतविली, देशागणी काठी सत्व लोकांनी कडी स्वकुळा लावेली, कडी स्वकुळा लावेली. यादवेंद्रा ही गोष्ट बरी नाही. सत्ववानाचा बहु केला सवय, कीर्तिवानाचा मारी आला. कका म्हणवीस त्यांचे नासी फळ, कका म्हणवीस त्यांचे नासी फळ. धनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, धनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. अहो संतांच्या भांडणामध्ये सुद्धा आपली पोरं नाचतात गातात. तुमच्या गावात भांडणं झाल्यावर कोणी नाचीन का? तुमच्या भांडणात म्हणता तुम्ही कधीतरी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती, असं होत नाही कधी. ती ताकद आहे जनाबाईची. त्या जनाबाईने सांगावं मी एक चोर धरला, तो हा राजा. पहिला चोर आहे जगाचा मालक, आणि ज्या चोराची ओळख सेवेला निवडलेल्या अभंगात केलेली आहे तो चोर आहे काळ. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों, इतना कमा करना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात आपलं मरण आहे तो नवीन 2000च्या गुलाबी नोटा घेत नाही. तो तुम्ही टाकर खेळमध्ये काय चांगलं काम केलं ते विचारतो. हे काय आपल्या बापदादाची जहागीरदारी थोडीच आहे, मक्तेदारी आहे. एक माईचा लाल असा जन्माला आला नाही या वनी तलावर अजून की हे सांभाळू शकला. अरे अर्ध जग जिंकलं होतं सिकंदर नाही, अर्ध जग. पण मरताना रिकाम्या हाताने गेला, पेटीच्या बाहेर हात काढले होते आणि म्हणत होता कळू या जगाला मी मरताना रिकाम्या हाताने चाललो. श्रीमंती कमवायच्या बाबतीत, सोनं कमवायच्या बाबतीत 2 नावं मला आठवतात. त्यातलं पहिलं नाव आहे देव आणि दुसरं नाव आहे रावण. भगवान श्रीकृष्णानं द्वारका सोन्याची बांधली आणि रावणानं लंका सोन्याची बांधली. एकाची जळाली, दुसऱ्याची बुडाली. सोनं ना देवाचं उपयोगाला आलं, सोनं ना रावणाचं उपयोगाला आलं. आपली टपरी सोन्याची नाही अजून. या 2-4-5 अंगठ्या हे गोप बीप हे चालत नाही तिकडे. कोण विचारतंय महाराज प असला तरी चांगुलपणाचा काहीतरी दाखला द्यावा लागेल की नाही. 9 दिवस नवरात्रीचे उपवास करणारी बाई आहे घरात, वा 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 कौतुक करताय, आणि वर्षभर रागानं ताट लोटते सासू पुढे. कधीच भलं होणार नाही त्या उपवास करण्याचं. हे स्वीकारा जरा, ऐका. जागरूकता संतांकडून आहे, ती अंतःकरणातली असावी. वारकरी संप्रदाय म्हणजे चष्मा लावलेला बहादर नाहीये, हा हिरा आहे चिंतीत गुंडाळलेला. इथं स्वीकारावं लागतं. इथं तुमच्या कर्मापेक्षाही तुमच्या भावनेला प्राधान्य आहे. तुमच्या मनात काय चाललंय त्याचा विचार करणार हा संप्रदाय जगाच्या पाठीवर. साधूच्या दरबारात आवर आपण जरा स्वीकारण्याची संधी ठेवा. कीर्तनाला बसलेल्या माझ्या माऊल्यांना प्रार्थना आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. अरे म्हणा आपल्या सासूला आई, तिनंच कपाळवरचं कुंकवाचं दान दिलंय आपल्याला. म्हणा त्या सासऱ्याला बाप, त्यानं सौभाग्याचं लेणं जन्माला घातलंय. स्त्रीचा जन्म आईने दिलाय खरंय, पण तिच्या जगण्याला जिनं शोभायमान केलं ती सासू आहे, ती सासरा आहे. ही कीर्तनाला बसलेल्या कोणी सुनीनं विसरता कामा नये. तुमच्या पोरांच्या भविष्याकरता आयुष्य वेचणारे मायबाप आहे आमचे. तर म्हणा त्यांना आई, म्हणा बाप.
आणि सगळ्या सासवांना सुद्धा माझी प्रार्थना, हे सोशल मीडियाचं युग आहे, जरा काही गोष्टी सहन करून घ्या. सुनेचं तिला लेख म्हणा आपली, पूर्वीचा जमाना नाही आता माझ्या माऊल्यानो. ज्या कीर्तनात बसलेल्या सासूला वाटतं सुनबाई सेवा करत नाही, त्याला माझं सांगणं आहे, त्या माझ्या आईला आता येणारा सण येऊ द्या कोणताही, तुम्ही एवढं करा, कोणताही सण येऊ द्या. आता कोणता सण येणार आहे अगोदर? गुढीपाडवाच येईल मला वाटतं ना, गुढीपाडवा. त्या गुढीपाडव्याला आज होळी आहे. आता गुढीपाडवा, आजही होळीच्या सणाला आपण सगळ्यांनी होलिकेचं दहन केलं, नामाने त्याला तारलं. आपण सगळ्यांना चरित्र भाग माहिती आहे, परंपरा सनातन वैदिकांची माहिती आहे. येणारा गुढीपाडव्याचा सण आहे. सगळ्या माझ्या आयांना माझं सांगणं आहे, सासवांना, तुम्हाला वाटतं ना तुमची सेवा सुनबाई सेवा करत नाही, तुम्ही एवढं करून पहा. तुम्ही पहाटे उठा गुढीपाडव्याला आणि तुमच्या सोनेला म्हणा, बाई दररोज तू स्वयंपाक करते, घरातली सगळी कामंही करते, आज आमचं ऐक, आज तू घरातली सगळी कामं उरक, मी स्वयंपाक करते, तुम्ही स्वयंपाक बनवा. कुठलाही स्वयंपाक बनवू नका माझ्या आयांनो, पुरणपोळीचा बेत बनवा, सोबत तुपाची वाटी ठेवा, गुलाबजाम ठेवा, काय असतील ते पदार्थ ठेवा. सगळा स्वयंपाक तयार झाला की तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मालकाचं आणि तुमच्या पोराचं सजवलेलं पुरणपोळीचं ताट बनवाल, त्यावेळेला माझी विनंती तुम्हाला, तुम्ही तुमच्या लाडक्या सुनबाईचं सुद्धा एकदा ताट बनवा. किती त्रास देऊ द्या तिने, एक दिवस बनवा. तुम्हाला किती शिव्या देऊ द्या तिने, एकदा बनवा. ऐका ऐका, सुनांकरता चाललंय रे पोर होते. आपल्या लाडक्या सुनबाईचं ताट बनवा आणि एकदा तिच्या पुढे ताट नेऊन ठेवा आणि तिला एक शब्द म्हणा, थोडा दर्जा खाली आणावं बोलताना. आपल्या नातवंडांच्या भविष्याचा विज्युअल विचार करा. मला आदर्श वाटतो मारवाडी कुटुंबाचा, त्या घरातली रस्त्यावर कधी भांडणं दिसत नाही. मला आनंद वाटतो, आदर्श वाटतो ब्राह्मण समाजाचा, त्या घरातली भांडणं कधी रस्त्यावर दिसत नाही. कोळ्याला, माळ्याला, कुंभाराला, चांबाराला, पाटलाला, धनगराला, कुणब्याला झालं काय? आपलीच भांडणं. इतका ऊत आला आपल्याला, आपला पैसा इतका वरती आला. अरे आपल्या घरातली सुनेची, सासवांची, मायबापाची, लेकराची भांडणं, ननंदीची भांडणं पोलीस स्टेशनमध्ये, शरमही नाही वाटत आपल्याला. आदर्श घेतला पाहिजे या लोकांकडून, जर आपण शिकलं पाहिजे. कोणाकडून माणसानं चांगलं स्वीकारा. म्हणा त्या सुनेला एकदा, बाई दररोज तू आम्हाला जीवन घालते, आज गरम गरम पुरणपोळी तू खाऊन घे. मला विश्वास आहे, माझ्या या नारदाच्या गादीवरून मी बोलतोय, ज्या दिवशी टाकरखेड मधली एक सासू एका सुनबाई पुढे पुरणपोळीनं सजवलेलं ताट नेऊन ठेवील, शपथ घेऊन सांगतो तुमची सुनबाई तिच्या आईला फोन लावेल आणि सांगेल, आई अशी सासू भेटली, असं वाटते देवानं पुढचा जन्म तुझ्या पोटी नाही दिला तर निदान माझं सासूच्या पोटी द्यावा. अगं गरम गरम पुरणपोळी खाऊ घालते. थोडा दर्जा खाली आणला आणि ऐकायची मानसिकता ठेवली की हे सगळं जीवनात स्वीकारता येतं. आई त्या ठिकाणून थोडं खाली येऊ लागतं महाराज, त्याशिवाय कोणाचंही जीवन सुधरत नाही, बदलत नाही. कोणाच्या पोटातून शिकून आलं इथं, तुम्हाला ऐकावंच लागेल, वाचावंच लागेल. त्याकरता तुकोबरांनी एका चोराचा धाक दाखवला आपल्याला. अरे बाबांनो, आपण आपल्या मस्तीत जगतोय खरंय, पण तोही त्याच्या मस्तीत आहे. काळ तो कोणाला माफ करत नाही. एकदा कालावधी संपला घ्यायलाच येतो. तुकोबरांनी दिलेलं उदाहरण आहे. आता सामान्य गावामध्ये चोरी करायची म्हटली तर चोरी करणाऱ्या चोराला अक्कल लागते. बेअक्कल माणसाला चोरी करता येत नाही. समजा एका गावात 3 चोरांनी प्रवेश केला आणि ते चोरी करण्याकरता गाव शोधताय. कारण भाऊ गाव झोपलं का? एवढे सगळं गाव झोपलं, फक्त या गावातला एक नारायण नावाचा माणूस जागी, तो जरा मतिमंद आहे. ते म्हटलं, अरे नारायण सोबत घ्या, त्याशिवाय तो चोरी करू देणार नाही. ते तिघांनी नारायण सोबत घेतला, घर पाहिलं. त्यांना म्हटलं, आपण चोरी करायला गेल्यापेक्षा नारायणच्याच खांद्यावर बंदूक ठेवू. त्यांनी सांगितलं, नारायण जा तू आत, चांगल्या भारी भारी वस्तू फेक. नारायण आत गेला. त्यानं वराटे, पाटे, मुसळ, जाते सगळ्यांच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. ते म्हटले, नारायण आमचा जीव जाईल रे. नारायण जरा हलकं हलकं फेक. नारायण कपडे फेकत होते यांच्या अंगावर. ते म्हटले, काय ताप झाला भाऊ डोक्याला. नारायणला सोबत आणलं. हे तिघच आत गेले आणि त्यांनी सांगितलं, नारायण खिचडी बनवलेली आहे, तू खिचडी खाऊन घे जा. त्याला कुकर दिसलं चोरांना. नारायण गेला.
नारायणने कुकर उघडलं, त्यात खरंच खिचडी होती. खिचडी ताटात घेतली, तेल वरती ठेवलेलं होतं. खिचडी खाताना असा धर्म आहे की तेल, आचार आणि पापड या 3 गोष्टी त्याच्यासोबत असल्याच पाहिजे, तर खिचडी बनवावी खावावी. त्याशिवाय खिचडी खाता येत नाही. कशी खाता येईल? खाण्याचा प्रकार आहे, भोजन हे शास्त्र आहे. ज्याला आवडीचं असतं जेवण. तुमचं लग्न झालंय का ज्ञानभाऊ? कोणती भाजी आवडते तुम्हाला? शेवभाजी आवडते. चांगली भाजी आहे तुम्हाला आवडणारी. मी एकाला पुणे जिल्ह्यात भाजी विचारली, तुम्हाला कोणती भाजी आवडते? तो म्हणे इथं सांगण्यासारखी नाही ती. तुम्हाला शेवभाजी आवडते? आईची आजची आवडते की ताईची आजची आवडते? आईची. हुशार माणूस. त्याला वाटलं हा विचारून घेईल, पण खेळ आपला व्हायचा घरी. आईची आजची तुम्हाला भाजी आवडते. आता समजा यांना शेवभाजी आवडते, मला शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडते. 2 भाज्या बनवलेल्या आहे. पहा भोजनशास्त्र काय सांगतं. दोन्ही भाज्या, एक घास शेवभाजीचा, लगेच दुसरा भात शेवग्याच्या शेंगाचा भाजीचा खाता येत नाही. त्याच्याकरता एक चोष्य पेय नावाचा प्रकार जेवणामध्ये तो असला पाहिजे. काही लोकांची जेवणच, आहारच शुद्ध राहिलेला नाही आता. अरे आपण आपल्याकरता कमवतोय, जरा आहार चांगला ठेवा. सगळ्या गोष्टी चोष्य, लेय, पेय, सगळा प्रकार जेवणात असला पाहिजे. आंबट, खारट, तुरट सगळ्या चवी अभ्यासा जेवणात. शुगर, ब्लड प्रेशर हे जे सारखं जेवण जेवण्याचे प्रकार आहे ना, एकच तेल, एकच प्रकार, एकच भोजन, जरा टाळा. शरीराचं बल पाहिजे माणसाजवळ. जहान आहे तो जहान आहे, दुसरं काहीच उपयोगाला येत नाही. इंद्रिय गलित गात्र झाले, हे थकलं, वळून सुद्धा पाहत नाही माणसाकडे. आता काय सांगा. जेवण असं सांगतं, भोजनशास्त्र असं सांगतं, शेवभाजीचा एक घास खाल्ला की लगेच शेवगाच्या शेंगांची भाजी खाऊ नये. मग त्याच्या चोष्य नावाचा एक प्रकार आहे. आचार ठेवलंय, लोणचं. त्या लोणच्याकडे आपलं बोट वळवावं. वळवलेला मोर्चा लोणच्याकडे ज्या वेळेला जातो, त्यावेळेला त्या लोणच्याची ती फोड खाऊन नाही घ्यायची, फक्त बोटाला ती मोरणी लावायचं आणि ते जिभेला चोखायचं. जिभेला लावलं की आपली जीभ फ्रेश होऊन जाते एकदम. आणि फ्रेश झालेली जीभ शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला तयार होते. हे भोजन शास्त्र आहे. काय जेवायचंही सांगल्यावर टाळ्या वाजवता तुम्ही काय? एकाकडे मी सुरुवातीपासून किदरलो असेल तर फक्त तुमच्या टाळ्यांनाच तेवढं. तुम्ही सभेला जाणारी माणसं आहे का? कीर्तनाला बसली. मी तुम्हाला बरं वाटवण्याकरता नाही, तुमचं बरं होण्याकरता सांगतोय. ऐका, चला थोडंसं राहिलंय आपलं एक 10-15 मिनिटात. सगळ्यांचा आग्रह झाला. मला येताना निलेशदादांनी, गोपालदादांनी सगळ्यांनी सांगितलं, निलेशदादांनी तर फार चिठ्ठी लिहून दिली, तेवढा पिंगळा म्हणा बाबा. म्हणूया जाता जाता. 2 दिग्गज वादक आहेत, गोड गायक आहेत, संस्थेची सगळी विद्यार्थी म्हणायचं आपल्याला. आपल्या संतांचं जागवणच आहे ते. तारीख घेताना निलेशदादा काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे आपलं. नाही, वेळ संपली, कीर्तन संपलं. माझी प्रस्तावना, या अभंगाचं पहिलं चरणही तेच आहे आणि अभंगाचं ध्रुवपद सुद्धा ते आहे. एक चरण जरी कळालं तरी पूर्ण अभंग करतो. ऐका, मी चोर सांगते तुम्हाला. चोर नारायणला पाठवलं, जा जा खिचडी खात बस. नारायण गेला, त्यानं खिचडी ताटात घेतली, तेल वरती ठेवलेलं होतं. ते तेलाची किडली काढायच्या नादात त्यानं दानकन सगळ्या भरण्यास खाली पाडल्या. आवाज झाला, चोर 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 चोर. नवरा बायको जागे झाले. ते म्हटले काय ताप झाला भाऊ? 3 जण म्हटले, या नारायण कुठून आणला रे सोबत? दिवस निघावर आला तरी या चोरी करू देत नाही म्हटल्यावर काय. ते 3 पळत आले. नारायण उचलला आणि त्यांनी नारायण सज्जात फेकला आणि सांगितलं, नारायण अरे बोलू नको रे बाबा जरा. नारायण सज्जात नाही, 3 लपून राहिले. नवरा बायको आले किचन मध्ये आणि ते ताट पाहिलं खिचडीचं. मालक म्हणतोय, ताट कोणाचं आहे? ती बाई म्हणते, मला काय विचारता तुम्ही? हे ताट कोणाचं आहे सांग. अहो मला नाही माहिती. अगं मालकाच्या चोरून जेवते, नवऱ्याच्या चोरून जेवणं पाप आहे. ती बाई म्हणे, मालक 20 वर्ष झाली आपल्या लग्नाला, तुमच्या चोरून जर अन्नाचा कण खाल्ला असेल तर वरच्या नारायणाला डोळे. वरचा नारायण थरथर कापत होता ना. तो म्हणे, मामा 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 मला डोळे. तिथे काय आंधळे का? जो पकडले मरोस तर हाणले 3. दृष्टांत संपला. ऐका आता. सामान्य टाकरखेड मधल्या गावातल्या एका छोट्याशा घरात
चोरी करणाऱ्या चोराला जर अक्कल लागत असेल, राजे हो, ज्यानं देवानं दिलेलं शरीर माध्यम खलुधर्म साधनम हे दान चोरलं, शरीर उत्तम चांगले इतकं सोन्यासारखं शरीर चोरलं, तो किती हुशार असेल. अरे तो हुशार हे संपवणारा बादशाह काळ ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी तुमचा आणि माझा कालावधी संपून जाईल. म्हणून तुकोबरे म्हटले, तुम्ही आमचा ऐका, चोर जागायच्या आत तुम्ही जागे व्हा, त्यापेक्षा त्याला झोपलेलं राहू द्या. आणि संतांकडे, ज्ञानोबारांकडे, तुकोबऱ्यांकडे, माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुलाब बाबांकडे पळत सुटा. सेवेला निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा रे, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. तुम्ही पळा माझ्या बांधवांनो, तुकोबारे म्हटले, कारण हे आयुष्य फार थोडे. साधू खडे या, काय या 2 चरणामधून एक वाक्य तयार होतं सदानंद महाराज. कैसे सोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढील पेना. अरे पुढे दुःख सहन करण्याचा नंबरच आपलाय. दुःख भोगायला लागलं की माणसाला सुखाचे दिवस आठवतात. दुःख जीवनात आल्याशिवाय माणसाला देवही आठवत नाही आणि साधूही आठवत नाही. आपलं स्वार्थी प्रेम आहे. सुखामध्ये मात्र देवाकडे जायची इच्छा होत नाही, संतांकडे यायची इच्छा होत नाही. त्यापेक्षा दुःख यायच्या अगोदर संत जाग करतात. अरे दुःख येईल त्या दिवशी रडावं लागेल विनाकारण. तू माझा ऐक, कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढील पेना, आता जागा रे बाईनो जागा. तुकोबारे म्हटले, तुम्ही माझा ऐका. तुकोबाऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी स्वतःची भूमिका सुद्धा अभंगामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये या अभंगात दिसतंय. तुकोबारे म्हणतात, आता नकारे बाई नकारे. म्हणजे तुकोबारे म्हटले, जे माझ्याजवळ आहे तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही हे लुटा, हे धन आहे. आणि बहुधा महाराजांनी ते लुटवलं. तुम्ही महाराजांचं चरित्र वाचा. आता बीज उत्सव चाललेला आहे. फार गोड चरित्र आहे महिपती महाराजांनी लिहिलेलं. महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहे. त्यातला एक मला भावलेला, मला आवडलेला प्रसंग मोठा आहे. मी छोटासा करून सांगतो, ऐका, खूप सुंदर आहे. तुकोबारांचं आणि जिजाबाईंचं बऱ्याचदा बोलणं व्हायचं. आणि ते बोलणं झालं का महाराज शांत असायचे. मात्र आऊसाहेब, जिजाबाई, महाराजांच्या ज्यांना आवडी नाव संबोधल्या जातं ते जिजाबाई मात्र बोलायच्या. त्या आईसाहेब बोलायला लागल्यानंतर तुकोबारे मात्र फक्त हसायचे, निरुत्तर उत्तर द्यायचे नाही. तुकोबारे, एक दिवस तुम्ही प्रपंचाकरता काही करतच नाही
या कारणावरून भांडण झालं. आणि तुकोबऱ्याने आपल्या चिपळ्या उचलल्या, आपली विना घेतली आणि तुकोबरे निघाले. त्या देहूच्या बाहेर पुणे जिल्ह्यात एका पुण्याच्या जहागीरदाराची जमीन आहे देहूच्या बाहेर. आणि त्या जमिनीच्या बांधावर मोठी एक शिळा आहे, मोठा दगड आहे. त्या दगडावर तुकोबरे येऊन बसायचे. महाराजांनी चिपळ्या भजन चाललेलं. इथं जिजाबाई शेजारणीला सांगतात, माझा नवरा 3 दिवस झाले घरी नाही, काय करू. एकदा फक्त म्हटलं त्यांना की प्रपंचाकरता तुम्ही काही करत नाही, काही करत नाही. अहो खरंच लेकरांना खायला अन्न नाही हो घरात, मी काय करू. त्यात माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या उटकाची विना, त्याला 2 तार उटकाची विना, त्याला 2 तार करिये रजार पंढरीच्या, करी एरझार पंढरीच्या. काय आमच्याकडे तीच वाणी तुकोबरेंची. कोपला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण घाल. काय दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळी आटीला द्रव्य दिला. श्री एक अन्न अन्न करिता मेली, श्री एक करिता मेली. सगळं संपलेलं आहे. चला गोड आहे पण वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे. महाराजांनी शब्दबद्ध केली काही वचन. महाराजांची परिस्थिती, तुकोबरांनी चिपळ्या घ्यावा, भजनाला लागावं. 3 दिवस झाले. शेताचा मालक तिथं आला आणि तो तुकोबरांना म्हणतो, तुकशेठ, तुकशेठ म्हणायची तुकोबरांना. तुकशेठ काय भजनाला आले वाटतं. हो बाबा भजनाला आलो. अहो माझं शेत आहे, आम्ही ज्वारी पेरली शेतात. जर तुम्हाला काही त्रास नसेल तर आमची पाखरं राखा एवढी. तुम्ही जर आमची पाखरं राखली तर मी तुम्हाला अर्धा मन दाणे देईल, ज्वारी देईल. असे म्हणे तुमच्या पोरांना काही खायला नाही घरी. तुकोबरांनी हात जोडले. ऐका काय प्रसंग आहे तुकोबरांच्या आयुष्यातला. हात जोडले हात. आणि खरंच आहे माझी जीजी म्हणते, प्रपंचाकडे तर तुम्ही काही करत नाही, करूया तेवढं. अर्धा मन दाणे द्याल ना तुम्ही, मी करतो भजन. पाखरं राखायचं काम आहे महाराज. हो हो राखतो पाखरं, काही चिंता करू नका. मग या उद्यापासून, उद्यापासून आहे हो आताच पासून. भागीरथी आली म्हणते, बाबा चला घरी जेवायला. नाही बेटा आता जेवायचं नाही, आता आपलं भोजनही इथंच. आपण पाखरं राखायला घेतलेली. तुकोबरांनी काम चालू केलं. 5-7 दिवस झाले. हळूहळू त्या ज्वारीमध्ये, त्या कणसांमध्ये दाणे पडायला लागले. आता जसे दाणे वाढले तसे पाखरे वाढले. पाखरं आले. पहिल्या दिवशी तुकोबरांनी पाखरं पाहिले आणि महाराज उठून उभे राहिले. वा 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 आले तुकोबरे. म्हटले पाखर या या या, इकडून या, काही मागे या, या काही पुढे या, आपलंच आहे सगळं. ते पाखरं म्हटले, एवढा चांगला राखणदार आपल्याला भेटलाच नाही आतापर्यंत, स्वतः या म्हणतो.
पाखरं निवांत बसले. दुपार झाली की तुकोबरांनी पाखरांना सांगावं, जा रे जरा पाणी पिऊन या. सायंकाळ झाली की ती पाखरं तुकोबरांच्या अगोदर घरी जायची तयारी करायची. तुकोबर म्हटले, पोट भरलं तुमचं, बोलायचे महाराज त्यांच्याशी, येतो आता. खूप लांब आहे रे, कशाला जाणं येणं करता. पण ती पाखरं कधी मुक्काम करत नाही, कुठे थांबत नाही. त्यांचा प्राण आपल्या पिल्लात अडकलेला असतो. एखाद्यानं पंख छाटले पाखराचे तरी त्याची भूमिका असते. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखाखाली भरविला मुखीचा. ओढ रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया. आज गायाळ पक्षी जाई पिलाना भेटाय. माय मंदिर आलले लागे कळस फुटाया. आज गायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. स्वभाव आहे तो पाखराचा. माणसं यायची तुकोबरनं विचारायची, महाराज पाखरं घेतली वाटते राखायला. हो घेतली बुवा. तुम्हाला वेळ आहे का तुकोबर? म्हटले हो वेळ आहे महाराज. पाखरं मुक्काम करत नाही, घरी घेऊन जात नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निराहाती. ते गुंतून नाही राहत, तिथे शांत आहेत. हवा तेवढा दाना पोटा करता घेऊन जातात, सोबत नेत नाही. महिनाभर इतके पाखरं ज्या शेतात राहिले त्यांनी दाना ठेवला असेल. एक महिन्यानं तो जहागीरदार पुण्यावरून. काही माणसांना एकटं शेतात जायची सवय नाही, ते आपल्या मित्रांना घेऊन जातात. चल तू एकदा आपला मका पाय फक्त. अरे ऐक, अगोदर तू तर पाहुणे कसा आहे, बांधावर उभं राहणाऱ्याला काय जमीन कळते का? त्यानं सोबत आणले आणि तो शेतात आला आणि त्यानं पाहिलं दाना नाही महाराज कंसात. दाना नाही, त्यानं मावच्याहून खाली जोडलं तुकोबरांना. पाटील कुलकर्णी बैसले जाण. पाटील कुलकर्णी बैसले जाण. आला घेऊन तया टाया. आला घेऊन आला घेऊन तया ठाया. ओढत आणलं तुकोबरांना. आसनावर बसलेले होते पाटील कुलकर्णी, सगळी मोठी मोठी माणसं. तुकोबरांना आणलं आणि त्यांनी सांगितलं त्या पुण्याच्या जहागीरदारांनी, आणि माझ्या पोराचं ताट ओढलं पुढचं. पाखरं राखायला ठेवली, या बाबाने दाना ठेवला आणि त्या पाखरात सगळी, त्या कंसामधली सगळी दाणे पाखरानं खाऊ घातली. दाना नाहीये त्या कंसात, आज सगळं पाखरांनी खाल्लं. तुकशेठ, ओ तुकशेठ, खरे काय? खरे म्हटले, नुकसान झालं व माझ्यामुळे त्याचं. आता महाराज त्याचं खूप नुकसान झालंय, आता भरपाई द्यावी लागेल आपल्याला. ऐका टाकर केळकर, ज्याच्या घरात स्वतःच्या लेकरांकरता अन्नाचा दाना नाही, त्या तुकोबरांचं चरित्र सांगतोय तुम्हाला. हात जोडले महाराजांनी, महाराज म्हटले मी देऊन टाकेल. काय प्रामाणिकता हो. किती झाली असते रे बाबा ज्वारी? तो म्हटला 2 खंड्या. हाच प्रश्न तुकोबरांना विचारला, महाराज झाली असते का एवढी? तुकोबरे म्हटले हे खोटं बोलताय, 2 नाही हो, 5-7 खंड्या झाली असते. प्रामाणिकताच होती तितकी. तुकोबरे आता 2 खंड्या धान्य त्याला भरून दिलं पाहिजे. देतो. कागद लिहिला,
तुकोबरांनी सही केली आणि मोडीत सही केलेली तो कागद तुकोबरे वाचत होते. सांगा 14 गावची महाजनकी होती आपल्याकडे. मिरची पिकवायचो देहूत आणि विकायचो मुंबईला. ही सगळी लोक माझ्या घरी जेवायची, आपलंच अन्न खायची. पण देवानं काळ किती बदलून टाकला. आपलं अन्न खाणारी माणसं आपल्याला भरपाई मागताय. असू द्या, देव ठेवील आम्हा तैसे, आम्ही राहू त्याच्या इच्छे. ही भूमिका होती तुकोबरांची. तक्रार नाही केली तुकोबरांनी. हरकत नाही तुकोबरे म्हटले देतो बर का. पण ते पाटील कुलकर्णी तिथली पंच कमिटी म्हटली इतके दाणे पाखरं खाऊ कसे शकता. चला बरं एकदा. सगळे उठले, शेताला जायला निघाले. काय सांगावं तुम्हाला टाकरखेडवासियांनो, शेताला जायला निघत असताना ज्या वेळेला रानात ही सगळी मंडळी पोहोचली, ज्या कणसामध्ये दाना नव्हता त्या शेतातलं प्रत्येक कणीस जगाचा मालक त्या कणसात नांदायला आला होता. पांडुरंगाने प्रत्येक कणसाचं रूप घेतलं होतं. तुडुंब भरलेली कंस हवेनं डुलत होती. गडबडा लोटांगणच घातलं तुकोबऱ्याने. महाराज म्हटले माझं देव आला गड्या. ते धान्य तयार केलं. ज्यांना उठायचंय त्यांनी एकदा जाऊन उठा. कोणाला जायचंय का, काही महत्वाचं काम आहे का, उद्या तुम्हाला सकाळी अटॅक आला तर सांगायची तयारी ठेव जा देवाला. काय महत्वाची काम आहे, लोकांना 2 तास सुद्धा बसायला वेळ मिळत नाही. विठ्ठला 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 हरे. विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली,